नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी का साजरी करतात, जाणून घेऊया त्याचं महत्त्व. चला तर मग. वर्षभरातील 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे. कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होते. आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रात निघणाऱ्या पायीवारीमुळे आषाढी एकादशीचं महत्त्व आणखी वाढून जातं. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. याला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. या एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो. देवशयनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते. देवशयनी एकादशीची तारीख, मुहूर्त, उपवासाची वेळ आणि उपासना पद्धत जाणून घेऊया. हिंदू धर्मात प्रत्येक सणासह व्रतवैकल्यांनाही पवित्र मानले जाते, ज्यामध्ये एकादशी आहे, संकष्टी, प्रदोष, पौर्णिमा या मासिक व्रतांचा सुद्धा समावेश आहे. एकादशीचे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा एकादशी येते. त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते. अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात. परंतु या 24 एकादशीतील एक एकादशी अत्यंत खास मानली जाते, ज्याची करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम मानली जाते. या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते. असे म्हणतात की एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते. आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार आषाढ एकादशीची तिथी 5 जुलै शनिवार रोजी सायंकाळी 6:58 सुरू होणार असून 6 जुलै रविवारी रोजी रात्री 9:14 असेल. उदय तिथीनुसार आषाढी एकादशीचे व्रत 6 जुलै रोजी केले जाईल. आषाढी एकादशी 2025 शुभ मुहूर्त. शुभ मुहूर्त तर ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:08 ते 4:49 असेल. अभिजित मुहूर्त दुपारी 11:58 ते दुपारी 12:54 असेल आणि विजय मुहूर्त दुपारी 2:45 ते 3:40 असेल. गोधली मुहूर्त संध्याकाळी 7:21 ते 7:42 असेल आणि अमृतकाल दुपारी 12:51 ते दुपारी 2:38 असेल. त्रिपुष्करी योग रात्री 9:14 ते रात्री 10:42 असेल. रवी योग सकाळी 5:56 ते रात्री 10:42 असेल. आषाढी एकादशीच्या व्रताची पारणे करण्याची वेळ कोणती ते बघूया. आषाढी एकादशीच्या व्रताची पारणं 7 जुलै म्हणजेच सोमवारी रोजी केले जाईल. पंचांगानुसार सकाळी 5:29 ते सकाळी 8:16 हे वेळ व्रताची पारणं करण्यासाठी शुभ मानली जाईल. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात ते आता बघू. या दिवशीच्या व्रताला सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते
असे म्हटले जाते. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचं कारण म्हणजे मनुष्याचे 1 वर्ष हे देवाचे 1 अहोरात्र असते. दक्षिणायन हे देवाची रात्र असून उत्तरायण हा देवाचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतं, म्हणजेच देवाची रात्र सुरू होते. आणि म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजेच देवाच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात. या एकादशीपासून श्री विष्णू निद्रावस्थेत जातात, जे कार्तिक एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला जागे होतात. असे म्हटले जाते की श्री विष्णूच्या निद्रावस्थेत 4 महिन्याचा चातुर्मास म्हटला जातो. आता बघू तुम्ही आषाढी एकादशी कशी साजरी कराल. तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे, घरातील देवी देवतांची पूजा करावी, तसेच भगवान विष्णूला पिवळे फूल, चंदन, तुळस अर्पण करावी आणि धूप दीप लावून आरती करावी. पूजा पूर्ण झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आणि विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा आणि भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करावा. शेवटी श्री विष्णूची आरती करून तुमच्या आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करावी. भगवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शिरोधार्थ मानतो. ज्ञानोबा तुकाराम या संतांनी धर्माचे लोण महाराष्ट्रात सर्व दूर पोहोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म प्राणाहून प्रिय मानतो. या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे आणि म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात. आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपवास हा अतिशय लाभदायक असल्याने शास्त्रकारांचे मत सुद्धा आहे. परंतु उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणे हे मात्र अयोग्य आहे. एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढे ईश चिंतन करावे असे शास्त्र सांगते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला हरकत नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असे समज आहे, म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात. पुढील 4 महिने वेगवेगळी पूजा व्रत सण उत्सव तसेच जपपादी कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषविण्याचा प्रयत्न करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात. पांडुरंगाच्या ठाई विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवास भक्त उपास करतात. भजन पूजन कीर्तन हरिकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात. या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसता सुकाळ असतो. तिथे जणू मळाच फुललेला असतो. विठ्ठल नामाची बाग म्हणाना. विठ्ठल दर्शनाने पायावरची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींचे जीवाचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते. चंद्रभागेत स्नान करून मंडळी घरी परततात. आषाढी एकादशीस चातुर्मासास आरंभ होतो. या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात. अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही व दह्याचे पदार्थ, आश्विन महिन्यात दूध व दुधाचे पदार्थ आणि कार्तिकीत द्विदल धान्य म्हणजे कडधान्य वर्ज्य करतात. काही जण 4 महिने एकभुक्ती राहतात तर काही जण सुखशय्या वर्ज्य करतात. काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात. नित्य देवदर्शन, कथा, कीर्तन, श्रवण, पूजा, अभिषेक, नदी स्नान असे अनेक नेमधर्म आचरण्याची परंपरा आजही सर्वत्र सुरू आहे. आता आपण आषाढी एकादशीची कथा बघू. तर एकदा युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय?
त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, हे पृथ्वीचे पालन करणाऱ्याला राजा जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो. नारदाने विचारले, पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय आहे ते मला सांगा, कारण मला विष्णूची आराधना करायची आहे. ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठ, तू चांगले विचारले. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापाचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखर नरकाची इच्छा होते असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्म किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. ऋषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधात नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन, धर्माचे व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधिविधी नव्हत्या. त्या राज्याच्या कोषागारात अन्यायाने मिळालेले धन थोडे सुद्धा नव्हते. तो अशा प्रकारे राज्य करत असताना पुष्कळ वर्ष लोटले. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही आणि त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ आणि अग्निहोत्री हे वेदाध्यय हे सर्व बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे आणि म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या हृदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्य रूपाचा आहे आणि पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, अशा या पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नुप्राश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर. राजा म्हणाला, प्रजाजनांनो, तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपाचे आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच तर स्थिर आहे. सर्व भूतमात्रा, प्राणीमात्रा अन्नातूनच तर निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच तर चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजाच्या अनाचरणामुळेच प्रजाजनांना दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही आहे. तरीही प्रजाजनाचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन. राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनीच्या आश्रमात त्यांनी भेट दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला. त्याच्या तेजाने 10 दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे असं वाटत होतं. त्या ऋषीला पाहून माधांत राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्यांच्यापुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले आणि राज्यातील प्रजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या 7 अंगाविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीने ते कारण सांगताना राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायापाशी आलो आहे.
तरी प्रजाजनाच्या योगक्षेम चालेल व त्याचे समाधान होईल असा काही उपाय सुचवा. अंगिरा ऋषी म्हणाला, राजा, हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात. या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे 4 चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणाचा आहे असं असतं. राजा तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे. करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे दोष दूर होईल. राजा म्हणाला, तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही. तो निरपराधी असताना मी त्याला मारणार नाही, तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा. ऋषी म्हणाला, राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितचपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवाचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनासह या एकादशीचे व्रत कर. मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजेच शयनी एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या 4ही वर्णाच्या प्रजाजनांनी हे व्रत केले. राजा त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघाने वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेत पिकांनी शोभू लागले. ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री पांडुरंगाय नमः. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मात्र जरूर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.